नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोडचे रिव्ह्यू ऐकायला तुम्हाला खूप मज्जा येणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण सुरुवातीलाच बघतो की पार्थ काव्याजवळ जातो आणि म्हणतो की काव्या प्रेग्नेंट आहेत, हे कसं शक्य आहेत. आणि याच्या होला होण म्हणून काव्या म्हणते की हां. आणि बघा प्रेक्षकांनो, पार्थ तिच्या कानामध्ये म्हणतो की काल रात्री अंधारात इकडं काव्या डचकते, म्हणजे अशी करते आणि म्हणते की हो तुम्ही देशमुख काही पण काय बोलताय, तुम्हालाही कळतंय का. आणि ती प्रेक्षकांनो पार्थला शांत करत असते आणि म्हणते की श्श. आणि बघा प्रेक्षकांनो, हे ऐकून तर वसुहत्याला आणि रम्याला थोडासा धक्का बसलेलाच असतो. आणि प्रेक्षकांनो पुढे बघा की मानिनी आणि ही नंदिनी दोघीही या काव्याची फिरकी घेत असतात. आता आपल्याला पुढे ते सांगतीलच. चला आपण बघूया आता काय काय फिरकी घेतात ते बघूया. मानिनी ताई म्हणतात, नंदिनी बघितलं ना दोघं कसे खाणाखोणा करतायत एकमेकांना ते, आणि कसं अगदी आपले खुसूर बोलतायत. आणि ही नंदिनी म्हणते की म्हणजे काय, दोघेही छुपे रुस्तम निघालेत आई. आणि बघा प्रेक्षकांना, ही काव्या पण दीदीला असं म्हणते की ताई. आणि ही रम्या मध्येच म्हणते की तुमचं काय चाललंय हे तुम्हाला तरी कळतंय का. आणि वसुहत्या म्हणतात की मानिनी हे सगळं खरं आहे. मानिनी म्हणतात हो. मानिनी ताई म्हणतात म्हणजे तुम्हाला आनंद होईल की नाही माहित नाही, पण काव्या आत्ताच म्हणालीत ना. तेवढ्यात नंदिनी काव्याला म्हणते की काव्या, आणि म्हणते की अभिनंदन, माझ्या आधी नंबर लावलास. आणि बघा नंदिनी म्हणते की मानिनी म्हणतात बघ हा बघ कसला लबाड आहेत ना, मगाशी आपण एकमेकांशी बोलत होतो, अगदी मी त्याला म्हणाले सुद्धा काव्या प्रेग्नेंट होईल तेव्हा बघूया, तेव्हा जराही काही बोलला नाहीत हा याची तयारी तर केव्हापासूनच चालू आहे. इकडे पार्थ म्हणतो की आणि इकडे हे चिडवत असतात. आणि तेवढ्यात तिथे जीवा येतो आणि म्हणतो की काय कसली तयारी चालू आहेत. नंदिनी म्हणते अहो कसली तयारी काय, तुम्ही काका होणार आहात. आणि हे ऐकून मात्र जीवाला पण थोडा धक्का बसतोच आणि तो म्हणतो की काय. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे वसुहत्या रम्याला खुणवते की त्याचा चेहरा बघ. आणि रम्या सुद्धा जीवाकडे बघते आणि प्रेक्षकांनो खरंच त्याचा चेहरा बघण्यासारखाच असतो आणि त्याला हे मुळात धक्का बसलेलाच असतो. आणि नंदिनी म्हणते की काय झालं, एवढं कसलं टेन्शन आलेलं आहे तुम्हाला. तेवढ्यात मानिनी ताई म्हणतात की नंदिनी अगं तो पण विचार करत असेल ना, आपण पार्थना कधी काका बनूयात. तेवढ्यात प्रेक्षकांनो नंदिनी ठसक्याचं म्हणजे खोकल्याचं नाटक करते असं. आणि मानिनी ताई म्हणतात की पार्थ तू बघच आता, तुमच्या बेडरूम मध्ये कसं मी छान असं गोड गोंडस बाळाचं पोस्टर लावते की नाही बघच तू. नंदिनी म्हणते आणि आई ते पोस्टर पार कधीच नाही काढणार बघा तुम्ही. आणि बघा प्रेक्षकांना, हे दोघं पण समजवण्याचा खूप प्रयत्न करतात पण हे ऐकूनच घेत नाही. मानिनी ताई म्हणतात की खरं आहे. मानिनी ताई म्हणतात की कसले लबाड आहेत ना दोघं, जराही आपल्याला सांगितलेलं नाही, का तुम्ही दोघं असं वागलेत मला कळतच नाहीयेत. आणि नंदिनी म्हणते काव्या तुम्हाला पण नाही सांगितलं, याला काय अर्थ आहे. आणि प्रेक्षकांना इकडे आपण बघतो की इकडे रम्याची घालमेल होत असते. ती काव्य प्रेग्नेंट आहे हे ऐकल्यानंतर रम्याचा जीव खालीवर होत असतो. त्यामुळे ती ती पुढे जाते, वसुहत्या तिला मागे करतात. आणि काव्या जोरात ओरडते, अरे थांबा मी प्रेग्नेंट नाहीये. आणि मानिनी ताई परत पुढे येतात आणि म्हणतात की काव्या असं काय करतेस. काव्य म्हणते की कसं. मानिनी ताई म्हणतात अगं घरच्यांना सांगायला काहीही हरकत नसते. काव्य म्हणते की काय. मानिनी ताई म्हणतात की तुला कोरड्या उलट्या होत आहेत की नाही. काव्या म्हणते की हो. काव्या म्हणते की त्याचं कारण वेगळं आहे. आणि मानिनी ताई म्हणतात की अगं आशाने ऐकलायत त्या. आणि इकडे ती आशा पण मान डोलावते. मानिनी ताई म्हणतात हे बघ घरच्यांपासून लपवायचं नसतं. आणि काव्या म्हणते की आशा ताईंनी बघितलंय मानिनी काकू, पण त्यांचा गैरसमज झालेला आहे. मानिनी काकू माझा ऐका, मी काय सांगते ते शांतपणे. मला ज्या उलट्या होत होत्या, म्हणजे मला उलटीसारखं होत होतं पण उलटी होतच नव्हती, त्याचं कारण वेगळं आहे. त्याचं कारण आहेत मी खाल्लेली भजी. आणि बघा प्रेक्षकांना, आता ते सगळं बाहेर आलेलं आहे. म्हणजे काव्याला का उलट्या होत होत्या हे काव्याने निरस्तर सांगितलेलं आहे. आणि आता कुठे वसुहत्याच्या आणि रम्याच्या जीवात जीव आलेला आहे. आणि ही काव्य म्हणते की खूप भज्या खाल्ल्या हो मानिनी काकू, मी पण वेडी आहे. मला माहितीये भजी खाल्ल्यानंतर मला त्रास होतो, तरीही पण मी भजी खाल्ल्या, खूप भजी खाल्ल्या हो, त्याचा मला त्रास झालाय, म्हणून मला ते उलटीसारखं जे काय ते होत होतं ते मला झालं हो काकू, त्याच्यामुळेच. आणि ही आशा म्हणते की वहिनी मी आवाज ऐकला तो उलट्यांचा, तो तसलाच आवाज होता. आणि मानिनी ताई म्हणतात हो ना, शिवाय तिने फोन पण ऐकला पार्थचा.
पार्थ कोणाला तरी फोनवर सांगत होता 3 महिने झाले, आता हालचाल केली पाहिजे, गुड न्यूज आहेत असं म्हणालाच तो. आणि प्रेक्षकांना पार्थ म्हणतो की ओ आशाताई, आई गुड न्यूज म्हणजे गुड न्यूज हे आहे, बॅनर्जी ग्रुप सोबत माझं 3 महिने बोलणं चाललं होतं, मी हालचाल केली त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट मला मिळालं, ही गुड न्यूज होती ती. आणि प्रेक्षकांना इकडे नंदिनी बघा हसू राहिली आणि ही आशाताई म्हणते की अरे देवा असं होतं वय, मी तर भलती खुश झालते. आणि नंदिनी म्हणते की हो ना आई, मी सुद्धा मावशी होण्याच्या तोऱ्यात अगदी सज्ज झाले होते. मानिनी काकू म्हणतात नाहीतर काय, मी अगदी स्वेटर वगैरे विणायचा प्लॅन करत होते. मानिनी काकू म्हणतात शिवाय तुम्ही दोघांनी अगदी हिरमोड केलात हं. आणि इकडे ही नंदिनी म्हणते की नाही नाही आई, सगळा घोळ भजींनी घातलाय. मानिनी काकू म्हणतात की आणि प्रेक्षकांना वसू आत्या पुढे येतात आणि म्हणतात की त्या भजींनी नाही, ह्या आशाने घोळ घातलाय सगळा. आणि तेवढ्यात रम्या म्हणते की तू अगदी बरोबर बोलतेस आई, काय गे आशा, तुला नीट ऐकून बोलता येत नाही, मूर्ख कुठली. आणि प्रेक्षकांना यावर मानिनी काकू रम्याला ओरडतात आणि म्हणतात की रम्या एवढं ओरडतेस कशाला. रम्या म्हणते की काय ओरडतेस म्हणजे काय मामी, ऐकलंस ना तू काय बोलली ते, म्हणे काव्या पार्थ पासून प्रेग्नेंट आहे, कसं शक्य आहे हे. आणि ही रम्या जोमात बोलून जाते की यांना बाळ होऊ शकत नाही. आणि इकडे वसुंधरा तिला थांबवण्याचा प्रयत्न करतच असतात. मानिनी काकू म्हणतात अगं, आणि प्रेक्षकांना सगळं रम्याच्या बोलण्याला वाईट वाटतं. आणि इकडे पार्थ म्हणतो की रम्या काय बोलणं आहे तुझं हे, बाळ होऊ शकत नाही म्हणजे. आणि ही रम्या म्हणते की पार्थ अरे खरंच तुम्हाला बाळ होऊ शकत नाही, कारण ही तुला जवळ येऊच देणार नाही, कारण काव्याचं पुढे बोलणार तेवढ्यात वसू आत्या तिला थांबवतात आणि म्हणतात की रम्या. आणि वसू आत्या म्हणतात की काय बोलतेस तू, कळतायत का तुला. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे रम्याचं हे असं बोलणं ऐकल्यावर सगळ्यांना मात्र थोडासा असा शॉक बसतोच. गप्प बस तू आता, वसू आत्या म्हणतात. आणि रम्याच्या लक्षात येतं की आपण बोलण्याच्या ओघ्यामध्ये काहीतरी बोलून टाकलं असतं. आणि वसू आत्या म्हणतात की चल. तेवढ्यात नंदिनी पुढे येते आणि म्हणते की रम्या काय म्हणालीस काव्याचं काय. इकडे वसू आत्या रम्याला सावरतात आणि म्हणतात की काही नाही अगं, ती रागाच्या भरात बोलून गेली, जाऊ दे ना, सोडून दे ना विषय हा. नंदिनी म्हणते की मी तुमच्याशी बोलत नाहीयेत वसू आत्या, त्यामुळे तुम्ही मध्ये पडूच नका. आणि प्रेक्षकांना इथं रम्याने माती खाल्लेलीच असते, पण वसू आत्याने सावरलं म्हणून ही नंदिनी म्हणते की बोल, दे उत्तर, काव्याचं काय अगं बोल ना. आणि पार्थही म्हणतो की नंदिनी काहीतरी विचारता आहेत रम्या, उत्तर दे. आणि प्रेक्षकांना आता या दोघांनाही ती उत्तर देत नाही, त्यामुळे मानिनी ताई म्हणतात अगं हे दोघंही तुझ्याकडे काहीतरी बोलत आहेत, उत्तर दे ना. आणि बघा प्रेक्षकांना आता ही हिच्याकडे उत्तरच नसतं, म्हणून ही म्हणते की मला कोणाशी काही बोलायचंच नाही. आणि मानिनी ताई म्हणते की वसुताई रम्याला जरा सांगा हा, तिचं अति होत चाललंय, तिच्या तोंडाला जरा लगाम घाला, नाहीतर मला बोलावं लागेल तिच्याशी. हे बघ मानिनी, नंदिनी, पार्थ तुम्हाला माहिती आहेत ना, ती चिडली की ती वाटेल ते भरळते. वसू आत्या म्हणतात जाऊ देत ना, सोडून द्या ना, हवं तर मी रम्याच्या वतीने तुमच्या सगळ्यांची माफी मागते, सोडून द्या ना हा विषय. वसू आत्या पण निघण्याच्या तयारीतच असतात, म्हणून म्हणतात की मी समजवते तिला, मी समजवते. आणि इथूनच ओरडत ओरडत निघून जातात रम्या. आणि इकडे मानिनी ताई म्हणतात की कठीण आहेत बाबा, आता पार्थचं लग्न झालं तरी ही रम्या वेड्यासारखं वागते, कधी कधी संताप येईल असं बोलतेस. आणि इकडे नंदिनी म्हणते की आई सोडा ना, इतकी आनंदाची बातमी मिळेली आपल्याला, उगाच कशाला मूड खराब करायचा. आणि इकडे प्रेक्षकांना मानिनी काकू सुद्धा हसतात आणि इकडे काव्या म्हणते की काय इतकं आत्ता सांगितलं ना मी तुम्हाला, तरी तुमचं तेच चाललंय परत, झाली आहेत ना आता मिसअंडरस्टँडिंग क्लिअर, तरी पण असे का बोलतायत तुम्ही. आणि प्रेक्षकांना इकडं मानिनी ताईंना खूप हसायला येतं, त्यांचं हसूच थांबत नाहीये. आणि काव्या म्हणते की आता सगळं झालंय ना क्लिअर, मानिनी काकू तुम्हाला आता हे खरं वाटतंय का. आणि प्रेक्षकांना आता मानिनी ताई काय खरं ते सांगतात, ते म्हणतात अगं नाही ग, काय खरं आहे ते माहिती आहेत मला, आणि मलाच कशाला, नंदिनीला सुद्धा माहिती आहे. आणि बघा प्रेक्षकांना नंदिनी सुद्धा हसते आणि काव्य म्हणते की ताई, नंदिनी म्हणते अगं, आणि नंदिनी म्हणते हो, आशा ताईंनी जेव्हा आईंना सांगितलं तेव्हा आईंनी लगेच मला मेसेज केला की अशी काव्याची फिरकी घ्यायची आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, ही काव्याला पण कळून जातं आणि पार्थ म्हणतो की अच्छा. आणि इकडे नंदिनी म्हणती मग मी सासूबाईंच्या आज्ञा फॉलो नाही करणार का. आणि ही आशाताईचा सुद्धा पचका झालेला आहे आणि ती म्हणते की म्हणजे तुम्हाला हे सगळं खरं नाही वाटलं. मानिनी काकू म्हणतात अगं नाही ग आशा, हे मला आधीच माहिती होतं, कारण इने जास्त भजी खाल्ली होती हे पार्थने मला आधीच सांगितलं होतं. आता एवढी भजी खाल्ल्यानंतर थोडी ऍसिडिटी होणार, जळजळ होणार,
उलट्या सुद्धा होणारच, त्यामुळे ती मला कल्पना होतीच. आणि ही गुड न्यूज सुद्धा कामाच्या संदर्भात असणार आहे हे सुद्धा मला कळलेलं होतं. आणि ही काव्या म्हणते की ताई तू सुद्धा माझी मस्करी करतेस तू. आणि ही नंदिनी म्हणते सोड ग. आणि इकडे मानिनी काकू हसत असतात. काव्या म्हणते की तुम्ही काय असतात मानिनी काकू, तुम्ही सुद्धा. मानिनी काकू म्हणतात मी हे का केलं सांगू का, आपल्यात जरा याविषयी चर्चा होईल, आपण सगळे या विषयावर बोललो तर तर तुम्ही सगळे सुद्धा यावर विचार कराल ना, म्हणजेच तुमची सगळ्यांची गाडी जरा पुढे सरकेल, मैत्रीकडून संसाराकडे जाईल, बरोबर ना. आणि बघा प्रेक्षकांना इकडे नंदिनीला सुद्धा लाजायला येतंय आणि इकडे पार्थ सुद्धा काव्याला खुणवतो की आई बोलते ते बरोबर बोलते, त्यामुळे काव्य सुद्धा खाली मान करते आणि लाजते. आणि बघा प्रेक्षकांना ही रम्या इतकी चिडलेली असते ना, म्हणून ती डायरेक्ट रूम मध्ये येते आणि ते ड्रॉवर खोल, हे खोल, चिडचिड कर, संताप कर. आणि बघा प्रेक्षकांना वसू आत्या तिचा हात धरता आणि ती म्हणते की सोड. वसू आत्या म्हणतात की थांब, काय काय बोलणार होतीस तू, खाली डोकं ठिकाण्यावर आहेत का तुझं. रम्या सुद्धा चिडते आणि म्हणते नाही या ठिकाण्यावर. ही रम्या म्हणते की फार तोंड चालतं ना त्यांचं, हा व्हिडिओ पण दाखवते आणि म्हणजे एकेकाची तोंड बंद होतील, फार फार बोलता येते. आणि प्रेक्षकांना ही रागाच्या भरात तो व्हिडिओ ओपन करायला जाते, लॅपटॉप काढलेलंच असतं. तेवढ्यात वसू आत्या म्हणतात आणि म्हणते की दाखव व्हिडिओ. आता ही रम्या म्हणते की परत परत बघितल्यावर काय बदलणार आहेत का ते. वसू आत्या म्हणतात दाखव ना, दाखव, घे बघ बघ बघ. वसू आत्या म्हणतात नाही नाही तूच बघ. आणि ही रम्या म्हणते की बघ बघ. वसू आत्या म्हणतात अगं तूच बघ, तुला या व्हिडिओमध्ये काव्य आणि जीवामध्ये काहीतरी असं अफेअर असल्याची काहीतरी मोमेंट दिसतेस का. आणि ही रम्या म्हणती काहीतरीच काय आई, जीवा बघ ना, काव्याला गुलाब देतो आहेस ते. वसू आत्या म्हणतात हो दिसतेत ना. आणि त्या म्हणतात मग जा खाली जाऊन सगळ्यांना सांग, जीवाने काव्याला गुलाबाचं फुल दिलं त्यामुळे त्यांचं अफेअर आहे. आणि ही रम्या म्हणते की अगं वसू आत्या बघा म्हणते की काव्या काय म्हणेल यावर. ती म्हणेल की माझ्या हातातनं गुलाबाचं फुल खाली पडलं होतं, त्यावर जीवा म्हणेल की ते फुल उचलून मी जीवा म्हणजे काव्याला परत दिलं. आणि वसू आत्या म्हणतात की यावर कुठे सिद्ध होतं रम्या की त्या दोघांचं अफेअर आहेत म्हणून. बघा प्रेक्षकांनो, इथे वसू आत्याने बरोबर असं डोकं लावलेलं आहे. आणि वसू आत्या म्हणतात की काहीतरी संशयास्पद मोमेंट दिसतीयेत का या व्हिडिओमध्ये. आणि रम्या म्हणते की तू सुद्धा हा व्हिडिओ बघूनच कन्व्हिन्स झाली होती ना की जीवाचं आणि काव्याचं अफेअर आहेत म्हणून, हा आता का यू टर्न घेतेस, आता का मला प्रश्न विचारतेस आता. आणि वसू आत्या म्हणतात कारण हेच प्रश्न ती लोक तुला विचारतील ना म्हणून. आणि ही रम्या म्हणते की म्हणजे याचा काही उपयोगच नाहीयेत. वसू आत्या म्हणतात की या सगळ्याचा काही उपयोग नाहीयेत रम्या. आणि वसू आत्या म्हणतात की अगं रम्या ह्या व्हिडिओमध्ये कुठे दिसतंय की जीवा आणि काव्याचा अफेअर आहेत म्हणून. आणि जर का हे खाली जाऊन तू त्या सगळ्यांच्या समोर सांगितलंस ना आणि ते सगळेजण तुझ्यावरती हसतील, त्या चौघांची एकी बघितलीस ना, त्या चौघांमधला बॉन्ड किती स्ट्रॉंग आहेत हे हे बघितलंयस ना तू. यावर रम्या म्हणते की काय करायचं आता. आणि वसू आत्या म्हणतात की ह्या चौघांना एकमेकांच्या विरोधात उभं करायचं असेल ना रम्या, तर काव्य आणि जीवाच्या अफेअरचे ठोस पुरावे आपल्याकडे असायला हवेत. ही रम्या म्हणते की झालं म्हणजे आता नव्याने पुन्हा सगळी शोधाशोध सुरू करायची का आता. वसू आत्या म्हणतात की पार्थ हवा आहे ना. आणि ही रम्या म्हणते की अगं पार्थ. तेवढ्यात वसू आत्या म्हणतात की मग शोधाशोध करायला सुरुवात करावी लागेल. वसू आत्या म्हणतात की हवाय ना पार्थ. आणि ही रम्या म्हणते की ठीक आहेत, करते शोधाशोध. आणि ही रम्या आता सज्ज झालेली असते आणि म्हणते की आता त्या जीवा आणि काव्याचे अफेअरचे पुरावे शोधून काढायलाच लागेल. त्यांचं अफेअर नक्की कधी आणि कुठे सुरू झालं हे कळायलाच हवं. आणि बघा प्रेक्षकांना आता ही रम्या पार्थच्या म्हणजे काव्याच्या मागेच लागले आले. तिला आता ते अफेअरचे फोटो म्हणजे काही पुरावे ते आता शोधणारच. आणि बघा आता यांचं प्लॅन चालूच असतो पुरावे शोधण्याचा. आता आपण बघू का इकडे हे चौघड म्हणजे 5 जण मस्त असे आईस्क्रीम एन्जॉय करत असतात प्रेक्षकांना. आणि इकडे पार्थ म्हणतो की आई प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा आईस्क्रीम खायचं असतं ना. तेवढ्यात काव्या म्हणते की देशमुख. आणि सगळेजण यावर हसतात आणि म्हणतात, काव्या म्हणते की शांतपणे आईस्क्रीम खा नाही तर फटके खाशाल. आणि यावर मानिनी काकू म्हणतात की ए तू लगेच सगळीकडे रिक्षा फिरवू नकोस. पार्थ म्हणतो की बाबा असते तर बाबाने रिक्षा फिरवलीच असते ना, मी फिरवलं तर काय होतंय. आणि मानिनी काकू म्हणतात की गब्बस. इकडे जीवा म्हणतो की बाबा म्हणजे ना अमावस्येचा चंद्र झालाय, चंद्र त्यांच्याकडे आता आपलं लक्ष ना एकदम दुर्मिळ होत चाललंय आता. आणि इकडे नंदिनी म्हणते की हो ना, किती कामं घेऊन ठेवलेली त्यांनी नाही.
यावर मानेने ताई म्हणतात, हो ना, मी म्हणते गरज काय आहे एवढे कामं घेऊन ठेवायची, झेपतंय का त्यांना या वयात? आणि जीवा म्हणतो की हा. पार्थ म्हणतो की हे बघ, आता 7 वाजता त्यांची एक मीटिंग होती आणि 9:30 वाजता एक कॉन्फरन्स आहे. तेवढ्यात मानेनी ताई म्हणतात की मानेनी काकू म्हणतात, हा तुम्ही दोघं काम करत नाहीत ना, म्हणून त्यांना काम करावं लागतंय. आणि हे दोघेच्या दोघे म्हणतात की यावर या तिघी खिदी 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 अशा हसायला लागतात. वा प्रेक्षकांनो, खूप छान एपिसोड होता आतापर्यंतचा. आता आपण पुढे बघू, अजून मज्जा येणार आहे. मानिनी ताई म्हणतात की जाऊ दे, त्यांच्या वाटचं आईस्क्रीम सुद्धा आता मीच खाते. आणि इकडे पार्थ म्हणतो की हा. आता मानिनी काकू बघा प्रेक्षकांनो म्हणतात की मगाशी जे काही झालं ते असं गैरसमजातूनच झालं नाही का? आणि नंदिनीला माहित असतं की या फिरकी घेत आहेत. इकडे काव्या म्हणते की हो ना. मानिनी काकू म्हणतात पण हे सगळं गैरसमजातून झालेलं असलं तरी सुद्धा तुम्ही हे सगळं मस्करीत घेऊ नका. आणि हे सगळे विचारात पडतात. आणि मानिनी काकू म्हणतात की म्हणजे यावर विचार करायला काहीच हरकत नाही, तुम्ही सगळ्यांनी एकत्र असं सेलिब्रेट केलं पाहिजे. आणि हा पार्थ म्हणतो की हा, मी पण विचार करतोय त्याचा, कारण काव्या प्रिलिम्स पास झाल्या, जीवाने सुद्धा छान यश मिळवलंय, असा अचिव्हमेंट सोहळा साजरा केला नाहीये, तर आपण घरात एक पार्टी ठेवूयात का? आणि हा जीवा म्हणतो की आणि हे नंदिनीला सुद्धा पटतं. आता मानिनी काकू म्हणतात, अरे मी काय म्हणते की तुम्ही सगळ्यांनी बाहेर जाऊन सेलिब्रेट करा. मी म्हणते तुम्ही सगळ्यांनी बाहेर जाऊन सेलिब्रेट करा. आणि तू म्हणतो तू सगळ्यांना घरात काय कोंडून ठेवतोय? आणि प्रेक्षकांना इकडे हा जीव आहे ना, आईस्क्रीम खाता खाता म्हणतो की आम्ही सगळेजण बाहेर जाऊन काय करणार आहे? आणि बघा प्रेक्षकांना, या मानिनी ताई किती कॅज्युअली बोलून जातात की हनीमून, आणि सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. प्रेक्षकांना खूप फनी सीन आहेत हा. आणि सगळेजण त्यांच्याकडे बघून म्हणतात की हनीमून. आणि प्रेक्षकांना मानिनी ताई म्हणतात की हनीमून. आणि इकडे पार्थ आणि जीवाची कुजबूज चालू असते, पण या दोघींना थोडं ऑकवर्ड फील झालेलं असतं. आणि हा पार्थ म्हणतो की आई, घरात एवढं सगळं मोकळं ढाकळं वातावरण आहे म्हणून तू काहीही बोलणार आहेस का? आणि आज जीवा म्हणतो की आई, यांच्यासमोर कुठे बोलतेस तू काही? इकडे ही काव्या म्हणते की हा म्हणजे माझं काय म्हणणं आहेत ना काकू, त्या शब्दाऐवजी असं फिरायला जाऊन या, असं असं म्हणाला तर चालेल ना? आणि इकडे जीवा म्हणतो की हा. आणि नंदिनी पण म्हणते की किंवा असं ब्रेकवर जा असं म्हणाला तरीही चालेल. आणि इकडे मानिनी ताई म्हणतात की ओके ओके ओके, तुम्हाला जे हवं ते तुम्ही म्हणा, बाहेर जा, ब्रेक घ्या, जे काही काही असेल ते, पण बाहेर बाहेर फिरायला जा. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे मानिनी ताई यांच्यापेक्षा जास्त त्याच उत्सुकता असतात. त्या म्हणतात जातायत ना बाहेर. आणि इकडे बघा प्रेक्षकांनो, इकडे जीवाचं पारचं बोलणं चालू असतं, म्हणजे कुजबूज अशी चालू असते. या दोघांना तर मान्यच असतं, म्हणून ते एकमेकांशी बोलत असतात आणि दोघांचीही मान्यता आता ते दर्शवतात. आणि इकडे पार्थ सुद्धा काव्याला विचारतो की काय जायचं ना? आणि इकडे नंदिनी सुद्धा जीवा सुद्धा नंदिनीला विचारतो की जायचं का आपण बाहेर फिरायला? आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे मानिनी ताईंचं सगळीकडे लक्ष असतं, त्याच्यामुळे ते आईस्क्रीम खाता खाताना या सगळ्यांची फिरकी पण घेत असतात. आणि मानिनी ताई म्हणतात काय आहे ते एकमेकांकडे बघून ठरलं का काही? आणि इकडे पार्थ म्हणतो की नाही कुठं. जीवा पण म्हणतो नाही नाही. आणि जीवा म्हणतो की आता तू म्हणतीयस तर जाऊन येतो आम्ही असंच कुठे तरी बाहेर. आणि नंदिनी म्हणते की हा, तेवढेच पाय मोकळे होतील ना? आणि इकडे काव्या म्हणते की हा, असंही खूप खूप दिवस झाले तसं कुठेही आम्ही बाहेर गेलोच नाहीयेत ना? आणि बघा प्रेक्षकांना, इकडे काव्याचं म्हणणं ऐकल्यावर मानिनी काकू पार्थला विचारतात तुझं काहीतरी म्हणणं असेलच ना? आणि पार्थ म्हणतो ठीक आहे, आता तुम्ही एवढे सगळे म्हणतायत तर जाऊ. आणि बघा मानिनी काकू यावर म्हणतात की कसले नौटंकी आहात रे तुम्ही सगळे, आता खरे देशमुख शोभताहेत तुम्ही, नाटकं नुसती हा? आणि मानिनी काकू म्हणतात की थोडक्यात काय, तुम्ही सगळे आता बाहेर फिरायला जातायत. पार्थ म्हणतो की आई, तू म्हटल्याप्रमाणे आम्ही सगळे बाहेर जातोय, मी पार्टीची आयडिया सांगितली त्यावर कुणीच काही बोलत नाहीये, नकोत मला हे आईस्क्रीम. आणि सगळं आईस्क्रीम संपवतो आणि रिकामी वाटी तो समोर ठेवतो. आणि जीवा बघा कसा बघतोय त्या वाटीकडे. आणि ही काव्या म्हणते की घ्या, अख्खा आईस्क्रीम संपवलंय तुम्ही आणि म्हणताय की मला नाही खायचं आईस्क्रीम. काहीही. मानिनी ताई म्हणतात लहान आहेस काय रे रुसून बसायला, ही नौटंकी म्हणते मी. आणि काव्या म्हणते की आहेतच, लहानच आहेत. आणि यावर सगळेजण असतात. आणि पार्थ म्हणतोय की मी तुमच्या बाजूने बोलतोय आणि तुम्ही माझ्यावरच हसताय. नंदिनी लगेच म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका पार्थ,
आईंचा आग्रह आणि तुमचा हट्ट दोन्ही गोष्ट पूर्ण होतील अशी आयडिया आहेत माझ्याकडे. यावर जीवा म्हणतो की म्हणजे, आणि पार्थ म्हणतो की ए बात मग मम्मी आता अजून खाईल आईस्क्रीम. आणि काव्या हसते. आणि बघा प्रेक्षकांनो, यांचं बोलणं चालूच असतं. आता ही रम्या लग्नाचे अल्बमचे फोटो काढलेले असतात आणि त्याच्यामध्ये काव्याचं आणि जीवाचं काही फोटोज दिसतात की ते शोधत असतात. आणि वसू आत्या रम्याला विचारतात की रम्या सापडला का एखादा फोटो. आणि रम्या म्हणते की नाही. वसू आत्या म्हणतात की ह्या अल्बम मध्ये सुद्धा नाही दिसत आहे. आणि काय हे, इकडे रम्या चिडते आणि जोरात तो अल्बम आपटते आणि म्हणते काय हे, एक सुद्धा फोटो आपल्या कामाचा नाहीये यात. आणि वसू आत्या म्हणतात की मला वाटलं होतं लग्नाच्या अल्बम मध्ये सुद्धा एखादा फोटो सापडेल. अगं हळदीच्या वेळेला एकमेकांचा हात धरलेला असू शकतो किंवा एकमेकांकडे प्रेमाने असं बघितलेलं असेल. एक तरी फोटो काही सापडलेलं नाहीयेत याच्यात. आणि ही